Namaskar. I am Advocate B.R. Bornak. My today's lecture is on the topic membership of a cooperative housing society. म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जे सभासदत्व आहे त्या सभासदत्वासंबंधी आजचं आपलं लेक्चर आहे. During today's lecture I will cover all the concepts, all the provisions as per the new amendment in the Maharashtra Cooperative Societies Act 1960 about the membership of a cooperative housing society. म्हणजे आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण सभासदत्व, सहकारी गृहनिर्माण संस्थांचं सभासदत्व याविषयीच्या सर्व संकल्पना म्हणजे सगळ्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत, नवीन जी काय अमेंडमेंट झाली, सुधारणा झाली महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये, त्या नवीन तरतुदीनुसार सभासदत्वासंबंधीच्या ज्या काय प्रोव्हिजन्स आहेत त्या सर्व प्रोव्हिजन्स ज्या आहेत, सगळ्या प्रोव्हिजन्स आपण आजच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण आज बघणार आहोत काय इज द ब्रॉडली वी आर गोइंग टू सी ड्युरिंग अवर टुडेज लेक्चर, दॅट इज अबाउट टाइप्स ऑफ मेंबर्स इन अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, then limit on membership in a cooperative housing society, thereafter restriction on transfer of shares or interest of a member, then rights of members to inspect the documents records of the society, then rights and duties of the members of a cooperative housing society, then voting rights of a member in a cooperative housing society, then transfer of share, right, title and interest in a cooperative housing society, that is transfer of share, right, title and interest of a member in a cooperative housing society, then transfer of interest of a member in a cooperative housing society on death of a member. Means after death of a member, what provisions are there to transfer the interest of a deceased member in a cooperative society. म्हणजे आपण याच्यामध्ये प्रामुख्याने काय बघणार आहोत की सभासदांचे प्रकार बघणार आहोत. म्हणजे सभासदत्वावरती लिमिट आहे, मर्यादा आहे, ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सभासद जो आहे त्याचे संस्थेमधले जे काही भाग आणि हित संबंध आहेत त्यांच्या हस्तांतरणासंबंधीच्या प्रोव्हिजन्स आपण बघणार आहोत, तरतुदी बघणार आहोत आपण. नंतर सभासदांचे अधिकार आहेत, सोसायटीचे बुक्स किंवा रेकॉर्ड्स म्हणजे सोसायटीचं दप्तर जे आहे ते तपासण्याचा जो मेंबरचा अधिकार आहे त्याबद्दल बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर सभासदांचे सर्वसाधारण अधिकार काय आहेत आणि त्यांची कर्तव्ये काय ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर सभासदांचा मतदानाचा अधिकार तोही बघणार आहोत आपण. त्याच्यानंतर सभासदांच्या जे भाग हित संबंध अधिकार किंवा मालकी ते त्याचं हस्तांतरण त्या संबंधीच्या प्रोव्हिजन्स काय आहेत. त्याच्यानंतर सभासदाचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्याच्या संस्थेमधले जे काय भाग हित संबंध किंवा ते फ्लॅट किंवा युनिट असेल त्याच्यामधली जी मालकी आहे त्या संबंधीचं जे काय हस्तांतरण आहे त्या संबंधीच्या प्रोव्हिजन्स आपण आज बघणार आहोत. म्हणजे जवळजवळ सर्वच प्रोव्हिजन्स सभासदत्व आणि त्या संबंधित ज्या तरतुदी आहेत, नवीन जी सुधारणा झाली सहकार कायद्यामध्ये त्या सर्व तरतुदी आज आपण बघणार आहोत. Now let us first of all let us see the types of members in a cooperative housing society. म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये सभासदांचे प्रकार किती आहेत. So the types of members in a cooperative housing society, they are given under section 154B1 into bracket 18. म्हणजे हा डेफिनेशन संदर्भात व्याख्या आहे त्या संदर्भातला हा सेक्शन आहे. 154B1 जो सेक्शन आहे तो डेफिनेशन संदर्भातला आहे आणि त्यामधली जी 18 नंबरची व्याख्या जी आहे ती सभासदत्वा संदर्भात आहे. आणि त्या 18 नंबर 154B1 इंटू ब्रॅकेट 18 या व्याख्येमध्ये सभासदांचे प्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थांमधले दिलेले आहेत हे नवीन तरतुदीनुसार. इन दॅट फर्स्ट दॅट इज अ मेंबर, means that is original member. See what is that provision about original member? That is member means a person joining in an application for the registration of a housing society
विच इज सबसिक्वेंटली रजिस्टर्ड. म्हणजे द पर्सन्स, द फ्लॅट ओनर्स, युनिट होल्डर्स हू जॉईन इन द प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी ऑटोमॅटिकली दे बिकम मेंबर्स ऑफ द सोसायटी. म्हणजे जी लोक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभागी होतात ते सर्व लोक, ते सर्व फ्लॅट ओनर्स, युनिट होल्डर्स आहेत, ती सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी झाल्याच्या नंतर ते त्या गृहनिर्माण संस्थेचे आपोआप सभासद होतात. फर्दर, ऑर अ पर्सन ड्युली ॲडमिटेड टू मेंबरशिप ऑफ अ सोसायटी आफ्टर इट्स रजिस्ट्रेशन अँड इन्क्लूड्स असोसिएट ऑर जॉईंट ऑर प्रोव्हिजनल मेंबर. म्हणजे जे लोक संस्थेच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये जे सहभागी होतात, जे नोंदणीचा जो प्रस्ताव जो असतो त्याच्यामध्ये त्याचं नाव असतं, त्याच्यावरती सह्या करतात, त्यावेळेला ते शेअर मनी, एंट्रन्स फीस वगैरे जे काय पेमेंट आहे सभासदत्वासाठीचं ते पेमेंट करतात आणि ती संस्था नोंदणी झाल्याच्या नंतर त्यांना सभासदत्व मिळतं. म्हणजे हे ओरिजिनल मेंबरशिप मिळण्याचा हा एक मार्ग आहे. आणि त्याच्यानंतर समजा की संस्था नोंदणी झाल्याच्या नंतर काही अनसोल्ड फ्लॅट्स असतात, ते अनसोल्ड फ्लॅट्स, अनसोल्ड युनिट्स बिल्डर सोसायटी फॉर्मेशन नंतर पण विकू शकतो. ते विकल्याच्या नंतर जी लोक येतील दे विल हॅव टू अप्लाय फॉर मेंबरशिप, दे विल हॅव टू पे द शेअर मनी, एंट्रन्स म्हणजे मेंबरशिप संदर्भातले जे काय पेमेंट्स आहेत ते त्यांना द्यायला लागतील आणि त्यांना ॲप्लिकेशन करायला लागेल. ते ॲप्लिकेशन ॲज पर बायलॉजमध्ये मेंबरशिपसाठी काय ॲप्लिकेशन केलं पाहिजे ते सगळं दिलेलं आहे, त्याचे फॉर्मॅट्स वगैरे दिलेले आहेत. तर ते ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर आणि नंतर मेंबरशिपचे पेमेंट्स केल्याच्या नंतर, मेंबरशिपच्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्याच्या नंतर त्यांना जी संस्थेच्या नोंदणीनंतर पण मेंबरशिप मिळू शकते, ती ॲप्लिकेशन करून मिळू शकते. ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल मेंबरशिप अशा दोन प्रकारे मिळते. एक म्हणजे नोंदणी प्रक्रियेमध्ये सामील झालेल्या लोकांना नोंदणी पूर्ण झाली, संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं की त्यांना मेंबरशिप ऑटोमॅटिक मिळते. आणि नोंदणी झाल्याच्या नंतर जर कोणाला मेंबर बनायचं असेल, म्हणजे अनसोल्ड फ्लॅट जे विकत घेतात त्यांना, तर वेगळा अर्ज करायला लागेल आणि मेंबरशिपचं पेमेंट्स वगैरे द्यायला लागेल आणि मग ते मंजूर झालं जनरल बॉडी सर्वसाधारण सभेमध्ये किंवा मॅनेजिंग कमिटी मीटिंगमध्ये म्हणजे समिती सभेमध्ये की त्यांना मेंबरशिप मिळते. हा झाला मेंबरशिप. म्हणजे मेंबरशिपबद्दलची जी एक मेन प्रोव्हिजन आहे व्याख्येमध्ये त्या, आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, अँड इन्क्लूड्स असोसिएट ऑर जॉईंट ऑर प्रोव्हिजनल मेंबर. आता याच्यामध्ये म्हणजे हे मेन मेंबर, त्याच्या व्यतिरिक्त मेंबरशिपमध्ये अजून असोसिएट, जॉईंट आणि किंवा प्रोव्हिजनल मेंबर हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. आता आपण बघू, लेट अस हॅव अ लुक मीन्स ऑन व्हॉट इज असोसिएट मेंबर, व्हॉट इज जॉईंट मेंबर अँड व्हॉट इज अ प्रोव्हिजनल मेंबर. आता पहिल्यांदा आपण बघू असोसिएट मेंबर. तर असोसिएट मेंबरची व्याख्या या डेफिनेशनमध्येच दिलेली आहे. दॅट इज असोसिएट मेंबर मीन्स हजबंड. म्हणजे जर युनिट होल्डर वाईफ असेल तर तिचा हजबंड, वाईफ म्हणजे युनिट होल्डर म्हणजे फ्लॅट ओनर, जर हजबंड असेल तर त्याची वाईफ, बायको. म्हणजे मीन्स द असोसिएट मेंबर मीन्स हजबंड, वाईफ, फादर. म्हणजे हे तुमच्या फ्लॅट ओनरचे किंवा मेंबरचे फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, daughter in law, nephew, niece, or a person duly admitted to membership of a housing society on written recommendation of a member to exercise his rights and duties with his written prior consent and whose name does not stand in the share certificate. त्याच्यामध्ये क्लिअर केलं आहे बघा. म्हणजे असोसिएट मेंबर कोणाला तुम्ही करू शकताय, हजबंड. म्हणजे या ठिकाणी जे रिलेशन्स दिले आहेत त्याच्यामधल्याच लोकांना तुम्ही असोसिएट मेंबर करू शकताय. आता इतर कुठल्याही व्यक्तीला तुम्ही असोसिएट मेंबर करू शकत नाही. म्हणजे तुमच्या फॅमिलीच्या व्याख्येमध्ये ब्रॉडली जे लोक येतात त्यांना तुम्ही असोसिएट मेंबर करू शकताय. फॅमिलीच्या बाहेरच्या व्यक्तीला तुम्हाला असोसिएट मेंबर करता येणार नाही. म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींना तुम्ही असोसिएट मेंबर करू शकताय, हजबंड, वाईफ, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, सन, डॉटर, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, नेव्ह्यू, नीस, इतक्या लोकांपैकी कोणालाही तुम्ही असोसिएट मेंबर करू शकता. आणि हे करतेवेळी त्यांच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायला लागेल
आणि हे ॲप्लिकेशनसोबत रिटर्न रिकमेंडेशन जे आहे तुमचा मेन मेंबर जो आहे त्याचं रिटर्न रिकमेंडेशन पाहिजे आणि त्यांना जे राईट्स वगैरे मिळणार, ड्युटीज वगैरे मिळणार त्या तशा रिस्ट्रिक्टेड असतात. ठीक आहे. पण आणि ह्याच्यामध्ये असं म्हटलं अँड हुज नेम, आता ह्यांना जे राईट्स अँड ड्युटीज आहेत त्या पण विथ प्रायर कन्सेंट ऑफ द मेन मेंबर असणार. आणि त्याच्यामध्ये मुख्य प्रोव्हिजन असे आहे की अँड हुज नेम डज नॉट स्टँड इन द शेअर सर्टिफिकेट. या व्याख्यामध्ये असं म्हटलं म्हणजे ज्याचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये येणार नाही, या असोसिएट मेंबरचं नाव आता शेअर सर्टिफिकेटवरती येणार नाही या तरतुदीनुसार. सो दिस वॉज अबाउट असोसिएट मेंबर. म्हणजे तुमच्या फॅमिलीच्या व्याख्येमधल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही असोसिएट मेंबर म्हणून संस्थेमध्ये मेंबरशिप करून घेऊ शकता तुमच्या रिटर्न कन्सेंटनी. ठीक आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश एक असायला पाहिजे की तुम्ही जेव्हा नसाल आणि तुमच्यामध्ये दुसऱ्या कोणी जॉईंट किंवा जॉईंट मेंबर वगैरे नसेल तर अशा वेळेला टू रिप्रेझेंट यू इन द सोसायटी इन अब्सेन्स टू अटेंड जनरल बॉडी मीटिंग्स वगैरे किंवा टू मीन्स फॉर व्होटिंग, तर त्यासाठी ह्या असोसिएट मेंबरची जी प्रोव्हिजन केलेली आहे दॅट सीम्स गुड. ओके. नाउ नेक्स्ट type of member, that is joint member. Joint member means a person joining in an application for the registration of a housing society jointly which is subsequently registered, or a person who is duly admitted to membership after its registration, म्हणजे ते मेन मेंबरशिप सारखंच आहे, and who holds, हे महत्त्वाचं आहे, and who holds share, right, title and interest in the flat jointly but whose name does not stand first in the share certificate. म्हणजे ही जॉईंट मेंबर ही जी व्यक्ती असेल तर ती सोसायटीच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला तिचं नाव असेल, त्यावेळेला रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये ती कंट्रीब्यूट केलेलं असेल किंवा नंतर जर फ्लॅट घेतला असेल तर नंतर, म्हणजे मेन मेंबरशिपसारखंच आहे. पण याच्यामध्ये मुख्य असं आहे की त्या व्यक्तीचं नाव जे आहे म्हणजे ती व्यक्ती प्रॉपर्टीमध्ये जॉईंट ओनर असली पाहिजे. जॉईंट ओनर जी व्यक्ती आहे तीच व्यक्ती जॉईंट मेंबर म्हणून सोसायटीच्या रेकॉर्डवरती येऊ शकते आणि ज्या व्यक्तीचं नाव शेअर सर्टिफिकेटवरती पहिलं नसणार. म्हणजे ज्या व्यक्तीचं नाव शेअर सर्टिफिकेटवरती पहिलं असणार आहे ती व्यक्ती मेन मेंबर असणार आहे आणि पहिल्या नावाव्यतिरिक्त जी नावं असतील शेअर सर्टिफिकेटवरती ते जॉईंट मेंबर्स असतील. फॉर एक्झाम्पल समजा की तुम्ही जर फ्लॅट तिघांच्या नावाने घेतला असेल, नवरा बायको आणि मुलगा असं घेतला असेल, तर पहिलं नाव नवऱ्याचं असेल तर तो मेंबर असेल, मेन मेंबर, आणि पुढची दोन नाव, बायकोचं नाव सेकंड आणि मुलग्याचं नाव थर्ड असेल तर जे पुढचे दोघे आहेत हे जॉईंट मेंबर्स असतील. म्हणजे पहिलं नाव शेअर सर्टिफिकेटवरती सोडून जी इतर नावं असतील, बघा पहिलं नाव एकच असणार पण एक नावाच्या नंतर बाकी नावं एकापेक्षा जास्त असू शकतात. म्हणून असं म्हटलं आहे की हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट, म्हणजे ज्याचं नाव शेअर सर्टिफिकेटवरती पहिलं नाही, म्हणजे 2, 3 पहिले एक नंबर सोडून बाकीचे जितकी नावं शेअर सर्टिफिकेटवरती आहेत दे ऑल विल बी कॉल्ड ॲज जॉईंट मेंबर ऑर जॉईंट मेंबर्स. ठीक आहे. म्हणजे जॉईंट मेंबर होण्यासाठी तुमची प्रॉपर्टीमध्ये म्हणजे फ्लॅटमध्ये किंवा युनिटमध्ये जॉईंट ओनरशिप असणं महत्त्वाचं आहे. दॅट इज प्री कंडिशन. जसं तुम्हाला ओरिजिनल मेंबर बनण्यासाठी मेंबर म्हणजे तुमची ओनरशिप महत्त्वाची आहे प्रॉपर्टीमधली, त्याला तरच तुम्ही मेंबर होऊ शकताय ओरिजिनल मेंबर, तसं जॉईंट मेंबर होण्यासाठी पण कंडिशन काय की तुमची फ्लॅटमध्ये प्रॉपर्टीमध्ये जॉईंट ओनरशिप असली पाहिजे मेन मेंबर सोबत. ओके. पुढचा प्रकार आहे नेक्स्ट, दॅट इज अ प्रोव्हिजनल मेंबर. दिस इज स्पेशली आफ्टर डेथ ऑफ अ मेंबर. प्रोव्हिजनल मेंबर मीन्स अ पर्सन who is duly admitted as a member of a society temporarily after death of a member on the basis of nomination till the admission of legal heir or heirs as the member of the society in place of deceased member. म्हणजे तुमचं एखादं मेंबर व्यक्ती वारल्याच्या नंतर त्या मेंबर व्यक्तीच्या ऐवजी त्याच्या नॉमिनीला किंवा नॉमिनेशन नसेल तर ज्या व्यक्ती आम्ही वारस आहोत म्हणून पुढे येतात अशा व्यक्तींना जर तुम्ही मेंबरशिप दिली असेल बाय फॉलोइंग द प्रोव्हिजन्स ऑफ बायलॉजमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या फॉलो करून जर मेंबरशिप दिली असेल तर ती मेंबरशिप जी असणार आहे ती टेम्पररीली असणार आहे. अँड द पर्सन्स ॲक्वायरिंग मेंबरशिप इन धिस मॅनर आफ्टर डेथ ऑफ अ मेन मेंबर
दॅट पर्सन विल बी कॉल्ड ॲज अ प्रोव्हिजनल मेंबर, ज्याला आपण तात्पुरता सभासद म्हणू शकतो. आणि ही जी मेंबरशिप आहे ही टेम्पररीली असणार आहे. बाकीचे सगळे वारस जे आहेत म्हणजे सगळे वारस रेकॉर्डवरती येऊन त्या ठिकाणी वारसा हक्काच्या बेसिसवरती किंवा जर मृत्यूपत्र असेल तर त्याच्यामधला जो बेनिफिशरी आहे तो रेकॉर्डवरती आल्याच्या नंतर त्या बेसिसवरती मालकी हक्काची ट्रान्सफर प्रॉपर पर्सन्सना म्हणजे वारस किंवा विलचा बेनिफिशरी आहेत यांना होईपर्यंतच ही मेंबरशिप राहील. त्याच्यानंतर मग जे काय कायदेशीर वारस आहेत किंवा मृत्यूपत्राचा जो काही बेनिफिशरी आहे तो ओनर म्हणून फ्लॅटचा ओनर म्हणून रेकॉर्डवरती आल्याच्या नंतर ही जी मेंबरशिप आहे दॅट इज प्रोव्हिजनल मेंबरशिप इट विल कम टू ॲन एंड. ओके, ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत दीज आर द प्रोव्हिजन्स इन द डेफिनेशन. ठीक आहे, अंडर सेक्शन 154B1 इंटू ब्रॅकेट 18 त्याच्यामध्ये मेंबर, असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर आणि प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे दीज आर द टाईप वी कॅन टेक दीज आर द टाईप्स ऑफ मेंबर म्हणजे मेंबर, असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर अँड प्रोव्हिजनल मेंबर दीज आर द टाईप्स ऑफ मेंबर्स. आणि त्याचे आपण एक्सप्लेनेशन पण बघितलेलं आहे. हे त्यांची व्याख्या काय आहे किंवा कोणकोण व्यक्ती याच्यामध्ये मेंबर बनू शकतात वगैरे. चला आपण पुढची तरतूद बघूया. लेट अस हॅव अनदर फर्दर प्रोव्हिजन दॅट इज अबाउट म्हणजे दॅट इज अबाउट असोसिएट, जॉईंट और प्रोव्हिजनल मेंबर मीन्स इन द न्यू अमेंडमेंट ॲज पर सेक्शन 154B4. सेक्शन 154B4 खाली त्याच्यामध्ये असोसिएट, जॉईंट और प्रोव्हिजनल मेंबर संदर्भात त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेले आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 22 द सोसायटी मे ॲडमिट एनी पर्सन ॲज अन असोसिएट. आता ॲज अन असोसिएट मेंबर पण त्या आता असोसिएट मेंबरच्या व्याख्येमध्ये ज्या व्यक्तींना आपण असोसिएट मेंबरशिप देऊ शकतो त्याच व्यक्तींना असोसिएट मेंबरशिप मिळू शकते. ठीक आहे, असोसिएट, जॉईंट और प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे हे म्हणजे सोसायटी असोसिएट मेन मेंबर व्यतिरिक्त असोसिएट, जॉईंट किंवा प्रोव्हिजनल मेंबर म्हणून इतर ज्या एलिजिबल व्यक्ती आहेत त्यांना ॲडमिट करून घेऊ शकते अशी तरतूद आहे ती सिंपल. फर्दर याच्यामध्ये असं म्हटलं आहे राईट टू व्होट अँड कंटेस्ट द इलेक्शन शॅल बी सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 2, 3 अँड 4 ऑफ सेक्शन 154B11 जे आपण नंतर बघणार आहोत. बस म्हणजे सेक्शन 154B4 मध्ये एवढीच तरतूद केलेली आहे की सोसायटी काही व्यक्तींना असोसिएट, जॉईंट किंवा प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ॲडमिट करून घेऊ शकते. आणि राईट टू व्होट म्हणजे मतदानाचा जो हक्क आहे आणि निवडणूक म्हणजे मॅनेजिंग कमिटीसाठी निवडणूक लढवण्याचा जो अधिकार आहे तो सेक्शन 154B11 मध्ये दिल्याप्रमाणे असेल. ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, पुढे देर इज अ प्रोव्हिजन ऑन लिमिट ऑन मेंबरशिप ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे मेंबर्स मॅक्झिमम किती असावे त्याच्यावरती लिमिट आहे, मर्यादा आहे. दॅट इज गिवन अंडर सेक्शन 154B5. त्यामध्ये काय म्हटलं बघा लिमिट ऑन मेंबरशिपमध्ये हाऊसिंग सोसायटी शॅल नॉट ॲडमिट टू इट्स मेंबरशिप persons exceeding the number of flats or plots as the case may be available for allotment in the cooperative housing society. म्हणजे त्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट्स किंवा प्लॉट्स जे आहेत अवेलेबल अलॉट करण्यासाठी म्हणजे जे विकण्यासाठी वगैरे विकले जातील ते त्याच्यापेक्षा जास्त मेंबर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये असणार नाहीत, असता कामा नाहीत. म्हणजे समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये 100च फ्लॅट्स किंवा टोटल युनिट्स आहेत तर त्या सोसायटीचे जास्तीत जास्त किती मेंबर्स होऊ शकतात, 100च होऊ शकतात. 100पेक्षा जास्त मेंबर ते होणार नाहीत. ठीक आहे, कमी होऊ शकतील पण जास्त नाही. कमी कधी होऊ शकतील समजा एका व्यक्तीने 2 फ्लॅट घेतले तर त्याला एकच मेंबर काउंट केला जातो. पण एका म्हणजे जितके युनिट्स आहेत जितके फ्लॅट्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त मेंबर्स कुठल्याही हाऊसिंग सोसायटीमध्ये असता कामा नाहीत, असणार नाहीत. आणि जी प्लॉट ओनर सोसायटी असेल तर नंबर ऑफ प्लॉट जेवढे आहेत तेवढेच जास्तीत जास्त मेंबर्स असू शकतील, जास्त असू शकणार नाहीत. त्यामध्ये पुढे प्रोव्हिजो आहे की प्रोव्हाइडेड दॅट अ प्लॉट ओनर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मे ॲडमिट टू इट्स मेंबरशिप अँड ऑर्गनायझेशन म्हणजेच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, कंपनी किंवा असोसिएशन एक्सेट्रा ऑफ फ्लॅट परचेसर्स in case the plot owner had constructed and sold flats as per prevailing rules in place of original plot owner member. याच्यामध्ये कसं असतं की काही ठिकाणी प्लॉट ओनर सोसायटी असतात त्या सुरुवातीला प्लॉटिंग केलं जातं. सुरुवातीला म्हणजे सोसायटी बनते, सोसायटी लँड ॲक्वायर करते
आणि लँड अक्वायर करून त्याच्यामध्ये ते प्लॉटिंग करून ते प्लॉट्स विकले जातात आणि त्या प्लॉट्सवरती बिल्डिंग बांधली जाते आणि त्या बिल्डिंगमधले जे फ्लॅट्स विकले जातात मग त्यांना ही त्या ठिकाणी नंतर मेंबरशिप मिळू शकते अशी तरतूद आहे. पण एकंदर लक्षात ठेवा की लिमिट ऑन मेंबरशिपमध्ये जितके फ्लॅट्स किंवा प्लॉट्स असतील त्याच्यापेक्षा जास्त मेंबर्स असता कामा नयेत. ही ब्रॉड प्रोव्हिजन आहे त्या संदर्भातली. देन फर्दर दॅट इज रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर. त्याच्यामध्ये बघा पूर्वी एक तरतूद अशी होती सेक्शन 29(2)A मध्ये. पूर्वी ते म्हणजे अगोदर ज्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल होत्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीना त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन अशी होती अंडर सेक्शन 29(2)A की एखादा मेंबर त्यांनी सोसायटीचे शेअर्स अक्वायर केल्याच्या नंतर म्हणजे शेअर्स होल्ड केल्याच्या नंतर 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तो त्याचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर करू शकत नव्हता. दॅट वॉज अंडर सेक्शन 29(2)A. बट नाऊ ॲज पर द न्यू प्रोव्हिजन्स, न्यू अमेंडमेंट in the Maharashtra Cooperative Societies Act 1960, section 29 is now not applicable to cooperative housing societies. आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजना सेक्शन 29 हा ॲप्लिकेबल असणार नाही. त्यामुळं ती 1 वर्ष शेअर होल्ड करायचे आणि मगच तो आपले शेअर्स ट्रान्सफर करू शकतो म्हणजे विकू शकतो वगैरे दुसऱ्याला. आता ही सेक्शन 29च ॲप्लिकेबल नसल्यामुळं सेक्शन 29(2)A मधली ती कंडिशन पण आता अप्लाय होणार नाही. त्याऐवजी व्हॉट अदर रिस्ट्रिक्शन्स आर देअर? रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ मेंबरशिप, रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स अँड इंटरेस्ट ऑफ अ मेंबर इन अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. दे आर गिवन अंडर सेक्शन 154(B)(7). आता ते सेक्शन 154(B)(7) मध्ये दिलेलं आहे अंडर द हेडिंग रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर ऑर इंटरेस्ट ऑफ अ मेंबर. विच आर दोज रिस्ट्रिक्शन्स? रिस्ट्रिक्शन A, द ड्यूज ऑफ हाऊसिंग सोसायटी आर पेड फुल्ली. म्हणजे त्याला जर आपले शेअर्स ट्रान्सफर करायचे असेल, शेअर्स इंटरेस्ट ट्रान्सफर करायचा असेल दुसऱ्या कोणाच्या नावाने तर त्यांनी पहिलं काय केलं पाहिजे, आपले त्या तारखेपर्यंतचे जे सोसायटीचे ड्यूज आहेत ते त्यांनी सगळे फुल्ली पेड केलेले असले पाहिजेत. फर्दर B, द ट्रान्सफरी अप्लाईज अँड ॲक्वायर मेंबरशिप. म्हणजे जो समोरचा जो व्यक्ती आहे जो ट्रान्सफरी, म्हणजे तुम्हाला समजा फ्लॅट विकायचा असेल तर तो परचेस करणारा परचेसर जो आहे किंवा तुम्हाला फ्लॅट गिफ्ट द्यायचा असेल तर तो डोनी जो आहे म्हणजे त्यांनी मेंबरशिपसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे आणि सोसायटी त्यांनी मेंबरशिप घेतली पाहिजे. तर काय होईल, मग तुमची मेंबरशिप, तुमचे शेअर्स आणि इंटरेस्ट जे आहेत त्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर होतील. ठीक आहे. दिस इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ट्रान्समिशन केसेस अँड लीज होल्ड प्रॉपर्टीज. म्हणजे हे फक्त काय की प्युअरली तुमचं सेल किंवा गिफ्ट आहे ह्या माध्यमातून जे काय ट्रान्सफर होणार ना त्याच्यासाठीच हे ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सोसायटीचे ड्यूज क्लिअर केलेले असले पाहिजेत आणि जो ट्रान्सफरी आहे तुमचा म्हणजे परचेसर किंवा डोनी जो आहे त्यांनी मेंबरशिपसाठी अर्ज केलेला असला पाहिजे आणि त्यांनी सोसायटीची मेंबरशिप घेतली असली पाहिजे. इन दॅट केस युअर शेअर्स अँड इंटरेस्ट इन द कॅपिटल प्रॉपर्टी ऑफ द सोसायटी विल बी ट्रान्सफर्ड टू द ट्रान्सफरी. आता या ठिकाणी सेक्शन 29 विल नॉट बी ॲप्लिकेबल. म्हणजे ती 1 वर्ष मेंबरशिपची किंवा 1 वर्ष शेअर होल्डिंगची काही जी कंडिशन होती दॅट इज नॉट ॲप्लिकेबल नाऊ to the members of a cooperative housing society. Okay. Now let us see the further provision. That is about members' rights to see books and get copies. ठीक आहे. याच्याबद्दल बऱ्याचशा हाऊसिंग सोसायटीमध्ये नेहमी वाद चाललेले असतात, बरीचशी लेटरबाजी होते, बराचसा करस्पॉन्डन्स होतो त्याच्यामध्ये. त्याच्यामधले the provisions are given under section 154(B)(8). 154(B)(8 that is rights of members to inspect the documents असं त्याचं हेडिंग आहे. तर हे 2 पार्टमध्ये आहे. तर पहिल्या पार्टमध्ये मी बघेन की राईट टू इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट्स म्हणजे मेंबर्सना जो सोसायटीचे डॉक्युमेंट्स इन्स्पेक्ट करण्याचा जो अधिकार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स ते इन्स्पेक्ट करू शकतात दॅट इज मेन्शन्ड स्पेसिफिकली अंडर दिस सेक्शन 154(B)(8)(1). त्याच्यामधला जो सबसेक्शन 1 आहे ऑफ सेक्शन 154(B)(8) त्याच्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे की मेंबर्स राईट टू इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट्स ऑफ द सोसायटी. म्हणजे ते कुठकुठे डॉक्युमेंट्स इन्स्पेक्ट करू शकतात बघा. तर मेंबर्स दे कॅन इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट्स ऑफ द सोसायटी फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे कुठलीही कॉस्ट त्यांना नाही इन्स्पेक्शनसाठी. thereafter at the society's office during office hours or any time fixed by the society. म्हणजे तुम्ही सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायला लागतील ऑफिस आवर्समध्ये किंवा तुम्ही समजा सोसायटी तुम्हाला सांगितलं तुम्ही ह्या वेळेला इन्स्पेक्ट करू शकता
मग त्यावेळेला तुम्ही ॲप्लिकेशन करायला पाहिजे सोसायटीकडे. ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला सोसायटी कळवेल, त्यावेळेस जाऊन तुम्ही ते इन्स्पेक्ट करू शकता आणि सोसायटीने तुम्हाला ते फ्री ऑफ कॉस्ट इन्स्पेक्शनसाठी अवेलेबल करून दिलं पाहिजे इन्स्पेक्शनसाठी. Now, which are those documents the members can inspect free of cost under section 154(b)(8) into bracket 1? पहिला आहे a copy of the act, the rule and the bylaws. ठीक आहे, संस्थेमध्ये ॲक्ट, रूल्स आणि बायलॉची कॉपी संस्थेने ठेवली असेल त्या तुम्ही इन्स्पेक्ट करू शकताय. देन द लास्ट ऑडिटेड ॲन्युअल बॅलन्स शीट, म्हणजे लास्ट ऑडिटेड ॲन्युअल बॅलन्स शीट आहे ती तुम्ही इन्स्पेक्ट करू शकताय. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, देन अ लिस्ट ऑफ द मेंबर्स ऑफ द कमिटी, then a register of members, then the minutes of general body meetings, then minutes of committee meetings. तर हे जनरल रेकॉर्ड तुम्ही हे इन्स्पेक्ट करू शकताय. म्हणजे ह्याच्यामध्ये दिलेलं जेवढं आहे तेवढंच तुम्ही इन्स्पेक्ट करू शकताय. ह्याच्या पलीकडे बाकी दुसरे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इन्स्पेक्ट करता येतील असं मेन्शन नाही केलं याच्यामध्ये. म्हणजे कॉपी ऑफ द ॲक्ट, द रूल अँड द बायलॉज, लास्ट ऑडिटेड ॲन्युअल बॅलन्स शीट, लास्ट ऑडिटेड ॲन्युअल बॅलन्स शीट एवढंच म्हटलं आहे. Then the profit and loss account, list of the members of the committee, a register of members, the minutes of general meetings, minutes of committee meetings. हे जनरल डॉक्युमेंट झाले. त्याच्यानंतर स्पेसिफिकमध्ये अँड दोज पोर्शन्स ऑफ द बुक्स अँड रेकॉर्ड्स इन विच हीज, म्हणजे त्या मेंबरचे, इन विच हीज ट्रान्झॅक्शन्स विथ द सोसायटी हॅव बीन रेकॉर्डेड. म्हणजे एखादा मेंबर दुसऱ्या व्यक्तीचं काही रेकॉर्ड बघू शकत नाही, इन्स्पेक्ट करू शकत नाही. तो स्वतःचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत सोसायटीच्या बुक्समधले, रेकॉर्ड्समधले, तो इन्स्पेक्ट करू शकतो. स्वतःचे ट्रान्झॅक्शन्सच फक्त इन्स्पेक्ट करू शकतो. ह्या जनरल रेकॉर्डच्या व्यतिरिक्त वैयक्तिक जर त्याला काही रेकॉर्ड इन्स्पेक्ट करायचा असेल तर तो स्वतःचे व्यवहार जे आहेत तीच बुक्स आणि रेकॉर्ड्स इन्स्पेक्ट करू शकतो. इतरांचे तो बुक्स, रेकॉर्ड्स इन्स्पेक्ट करू शकत नाही, इतरांचे अकाउंट्स वगैरे तो इन्स्पेक्ट करू शकत नाही. दिस वॉज अबाउट राईट टू इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट्स. याच्यातला पुढचा पार्ट आहे सोसायटीज रिस्पॉन्सिबिलिटी टू सप्लाय कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स. म्हणजे समजा ह्याच्यापैकी जर एखादी सर्टिफाईड कॉपी त्या मेंबरनी मागितली तर सोसायटीने ती सर्टिफाईड कॉपी त्या मेंबरला दिली पाहिजे. त्याच्यासाठी जे काही चार्जेस आहेत, फीस आहे, ती ॲज पर बायलॉज आहे त्या मेंबरला सोसायटीकडे पहिल्यांदा द्यायला लागेल. So what is the provision about this? Society's responsibility to supply copies. बघा ती 154(b)(8) ब्रॅकेटमध्ये 2, सेक्शन 154(b)(8) ब्रॅकेटमध्ये 2 म्हणजे सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 154(b)(8) मध्ये दिलेलं आहे. त्याच्याबद्दल काय म्हटलं का, सप्लाइंग कॉपीज ऑफ एनी डॉक्युमेंट्स मेन्शन्ड इन द फोरगोईंग सबसेक्शन. म्हणजे जो काय 154(b)(8) इंटू ब्रॅकेट 1 सेक्शनमध्ये आपण जे काय बघितलंय त्याच्यापैकी जे काय कॉपीज पाहिजेत त्या डॉक्युमेंट्सच्या कॉपी सोसायटीने दिल्या पाहिजे त्या मेंबरला. ऑन रिक्वेस्ट इन रायटिंग, त्याच्यासाठी त्या मेंबरनी रायटिंगमध्ये रिक्वेस्ट केली पाहिजे. अँड ऑन पेमेंट ऑफ फीस ॲज मे बी डिसाइडेड बाय द रजिस्ट्रार. म्हणजे बायलॉजमध्ये ते मेन्शन केलेलं असतं काय कुठल्या कुठल्या डॉक्युमेंटला, कुठल्या रेकॉर्डला पर पेज वगैरे ते चार्जेस वगैरे बायलॉजमध्ये मेन्शन केले आहेत. आता जर आपला बायलॉज बघाला आत्ताचा बायलॉ, त्यामध्ये बायलॉ नंबर 171 मध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल की कोणत्या डॉक्युमेंटला काय चार्जेस पर पेज वगैरे ते मिळेल बायलॉ नंबर 171 मध्ये. आता पुढे जाऊन ते बायलॉ नंबर कधी बदलेल पण ॲज ऑन टुडे बायलॉ नंबर 171 मध्ये ही प्रोव्हिजन तुम्हाला आढळून येईल ती. बघा, ऑन रिक्वेस्ट इन रायटिंग and on payment of fees as may be decided by the registrar within 45 days from the date of payment of such fees. म्हणजे ज्या वेळेला सोसायटी, म्हणजे कसं त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ही 45 डेज आणि 30 डेज दोन त्याच्यामध्ये टाइम पिरियड दिले आहेत. 30 डेज कोणाला बघा, विथ 30 डेज व्हेन द सोसायटी इज असिस्टेड बाय द गव्हर्नमेंट इन द फॉर्म ऑफ शेअर कॅपिटल, लोन अँड लँड फ्रॉम द डेट सो रिक्वेस्टेड बाय मेंबर. म्हणजे बघा, म्हणजे हे त्या कॉपीज मेंबर्सना सोसायटीनी सर्टिफाईड कॉपीज किती दिवसामध्ये द्यायच्या आहेत. जर तुमच्या सोसायटीला जर गव्हर्नमेंटनी काही मदत केलेली असेल इन द फॉर्म ऑफ कॅपिटल, म्हणजे तुमच्या शेअर कॅपिटलमध्ये गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा गव्हर्नमेंटने तुम्हाला लोन दिला असेल तुमची बिल्डिंग वगैरे उभी करण्यासाठी, किंवा गव्हर्नमेंटची लँड तुम्ही घेतली असेल आणि ती लँड गव्हर्नमेंटकडून घेऊन तुमची सोसायटी उभी केली असेल, तर अशा केसमध्ये ते विथिन 30 डेज तुम्हाला त्या डॉक्युमेंटच्या सर्टिफाईड कॉपीज त्या मेंबरला द्यायला लागतील. ठीक आहे, अर्थात त्याने ते ॲप्लिकेशन केलं पाहिजे, त्याचे चार्जेस वगैरे भरले पाहिजे. त्याच्यानंतरचं आहे
ॲप्लिकेशन आणि चार्जेस भरल्याच्या नंतर. आणि जर तुमच्या सोसायटीला कोणत्याही प्रकारची सरकारची मदत नसेल, शेअर कॅपिटलमध्ये लोन किंवा लँडच्या माध्यमातून वगैरे, तर अशा सोसायट्यांच्यासाठी 45 डेज आहे. म्हणजे विथिन 45 डेज त्या सोसायटीने त्या मेंबरला ॲप्लिकेशन आणि पेमेंट आल्याच्या नंतर विथिन 45 डेज त्या कॉपीज त्या मेंबरला जे आहेत कन्सर्न मेंबरला सोसायटीने दिल्या पाहिजे, सर्टिफाईड कॉपीज. तो 45 डेज ज्यावेळी गव्हर्नमेंटची कुठली असिस्टन्स नसेल तर, आणि 30 डेज जर गव्हर्नमेंटचं असिस्टन्स असेल तर ॲप्लिकेशन रायटिंगमध्ये आणि पेमेंट आल्याच्या नंतर. आता याच्यामध्ये काय होतं, मेनी अ टाइम्स सोसायटीज फेल टू सप्लाय द डॉक्युमेंट्स टू द मेंबर्स. तुम्हाला एक लमसम अमाऊंटचा चेकही पाठवतात, ॲप्लिकेशनही करतात, आणि अशा वेळेला काही मॅनेजिंग कमिटीज दे आर रिलक्टंट टू प्रोव्हाइड डॉक्युमेंट्स, किंवा त्यांना एवढं माहिती नसतं, त्यामुळे डॉक्युमेंट्स दिले जात नाहीत. अशा वेळेला आता तो गुन्हा मानला जातो. जर तुम्ही ह्या वेळेमध्ये जर त्याच्याकडून ॲप्लिकेशन आलं आणि त्याचं पेमेंट आलं, तुम्ही 45 डेज किंवा 30 डेजमध्ये जर त्यांना डॉक्युमेंट सर्टिफाईड कॉपीज नाही दिल्या, देन नाऊ दॅट विल बी ट्रीटेड ॲज अन ऑफन्स. तो तुमचा गुन्हा मानला जाईल अंडर सेक्शन 146(p2). म्हणजे P2 हा क्लॉज आहे, क्लॉज P2 ऑफ सेक्शन 146 हा गुन्हा मानला जाईल, आणि त्याला क्लॉज P2 ऑफ सेक्शन 147 म्हणजे 147(p2) खाली त्याला फाईन काय आहे, ₹100 पर डे फॉर द डिलेड पिरियड, मॅक्झिमम ₹5,000. म्हणजे जर त्यांनी पेमेंट केलं, ॲप्लिकेशन केलं, पेमेंट केलं, आणि तरीही तुम्ही जर त्याला विथिन 45 डेज किंवा 30 डेज ॲज द केस मे बी तुम्ही जर त्याला सर्टिफाईड कॉपीज दिल्या नाहीत या डॉक्युमेंट्समध्ये सांगितलेल्यापैकी, तर तुम्हाला डिलेड पिरियडसाठी प्रत्येक दिवसाला ₹100, मॅक्झिमम ₹5,000पर्यंतची पेनल्टी चार्ज केली जाऊ शकते. आणि ही पेनल्टी जो कन्सर्न रिस्पॉन्सिबल ऑफिस बेअरर आहे त्यालाही इम्पोज केली जाऊ शकते. ठीक आहे. आता ही पेनल्टी वगैरे सगळं तुम्हाला रजिस्ट्रारच्या ऑर्डरनी होतं, त्यावेळी रजिस्ट्रार आपल्या ऑर्डरमध्ये मेन्शन करेल की पेनल्टी कोणी भरायची आहे, किती द्यायची आहे ती. ओके, ते रजिस्ट्रारच्या ऑर्डरनी होईल, कारण त्याच्यासाठी त्याला रजिस्ट्रारकडे जावं लागेल. ओके, म्हणजे आणि लक्षात ठेवा की तुम्ही जर एक वेळा ह्या ऑफन्स आणि पेनल्टीच्या चपेटमध्ये आला, चक्करमध्ये आला, की तुमची सोसायटीची मॅनेजिंग कमिटी मेंबरशिप पण निघून जाते, तुम्ही डिस्क्वालिफाय होता. हे त्याचं रिपॅक्शन आहे, तुम्ही पुढच्या 5 वर्षासाठी पण डिस्क्वालिफाय होता, मग असं आहे. ठीक आहे. तर आता असं म्हणजे नाव सेक्शन 32, पूर्वी कसं होतं, सेक्शन 32 जो होता ह्या डॉक्युमेंट्सचं इन्स्पेक्शन आणि या कॉपीजसाठी होता, सर्टिफाईड कॉपीसाठी. आता सेक्शन 32 जो आहे हा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्यांना ॲप्लिकेबल नाही आहे. सेक्शन 32च्या ऐवजी आता कुठला सेक्शन ॲप्लिकेबल आहे, सेक्शन 154(b)(8) आता ॲप्लिकेबल आहे, लक्षात ठेवा की. ठीक आहे. फर्दर प्रोव्हिजन that is about rights and duties of members. These are my general rights and duties of members. Provisions are under section 154(b)(10). Section 154(b)(10) provides for the rights and duties of members, the rights and duties of members of a cooperative housing society limited. Number 1, members are entitled for rights as provided under the act, rules and the bylaws. म्हणजे कायदा, नियम आणि उपविधीनुसार जे काय सभासदांना हक्क अधिकार आहेत ते मेंबर्सना मिळणार. याच्यामध्ये सर्टिफिकेट ऑफ अलॉटमेंट बाय द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टू एव्हरी मेंबर टू होम प्लॉट ऑफ लँड ऑर ड्वेलिंग युनिट्स हॅव बीन अलॉटेड. हे कधी आहे की सोसायटी कधी कधी डेव्हलपमेंट करते, अशा केसमध्ये सोसायटीने प्लॉट किंवा फ्लॅट अलॉट केला असेल त्या केसमध्ये मेंबरचा अधिकार आहे की त्याला सोसायटीकडून काय मिळालं पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ अलॉटमेंट मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर नो एनी टायटल ऑर इंटरेस्ट इन एनी प्लॉट ऑफ लँड ऑर ड्वेलिंग युनिट इन अ बिल्डिंग ऑफ अ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अंटिल अ मेंबर हॅज मेड पेमेंट स्पेसिफाईड बाय द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ सच प्लॉट ऑफ लँड ऑर कन्स्ट्रक्शन ऑफ सच ड्वेलिंग युनिट्स वगैरे. म्हणजे समजा सोसायटीनी समजा हे डेव्हलपमेंट केली असेल तर त्याचं पूर्ण पेमेंट मिळेपर्यंत कुठल्याही मेंबरला, कुठल्याही त्या युनिट परचेसरला वगैरे सोसायटीची तुमची मेंबरशिप किंवा तुमचा मालकी हक्क वगैरे मिळणार नाही, त्याला अधिकार मिळणार नाहीत वगैरे. म्हणजे एखाद्या मेंबरला मालकी हक्क मिळण्यासाठी त्यांनी तो फ्लॅट किंवा तो प्लॉट असेल त्याची पूर्ण सगळी कॉस्ट जे आहे पेमेंट सगळं सोसायटीला केलं पाहिजे. तर प्रोव्हाइडेड हे ज्यावेळी सोसायटी करत असेल तर
नंतर डिफॉल्ट आता ही जी मेंबरवरती रिस्ट्रिक्शन आहे, डिफॉल्टर मेंबर इज नॉट इलिजिबल फॉर बिईंग अपॉइंटेड, नॉमिनेटेड, इलेक्टेड, कोऑप्टेड और फॉर बिईंग अ मेंबर ऑफ अ कमिटी. म्हणजे डिफॉल्टर जो आहे, हा डिफॉल्टर मेंबर जो आहे हा कमिटीवरती येण्यासाठी अपात्र आहे. तो म्हणजे कमिटीवरती असेल तर त्याला कमिटीवरून निघून जायला लागेल. म्हणजे तो अपॉइंट केला जाऊ शकत नाही, नॉमिनेट केला जाऊ शकत नाही, इलेक्ट केला जाऊ शकत नाही, कॉप्टी केला जाऊ शकत नाही मॅनेजिंग कमिटी मेंबरवरती. म्हणजे डिफॉल्टर इज डिस्क्वालिफाईड टू बी अ मॅनेजिंग कमिटी मेंबर, याची प्रोव्हिजन केली याच्यामध्ये. पुढे म्हटलं ड्युटी ऑफ द मेंबर टू पे द ड्यूज ऑफ द सोसायटी विथ इन टाईम ॲज डिसाइडेड इन द जनरल बॉडी मीटिंग. म्हणजे जे काय सोसायटीचे ड्यूज आहेत ते वेळच्या वेळी त्यांनी फक्त जनरल बॉडी मीटिंगमध्ये काय होतं की एक ड्यू डेट वगैरे डिसाईड केली जाते, त्या ड्यू डेटला बिलामध्ये पण ती मेन्शन केली जाते. तर ऑन ऑर बिफोर ड्यू डेट प्रत्येक मेंबरने काय केलं पाहिजे की आपले जे ड्यूज आहेत सोसायटीचे ते पे केले पाहिजेत. दॅट इज अ ड्युटी ऑफ अ मेंबर टू पे द ड्यूज ऑफ द सोसायटी विथ इन टाईम ॲज डिसाइडेड इन द जनरल बॉडी मीटिंग. पुढे member shall vacate the flat when required for redevelopment as decided in general body meeting. म्हणजे बघा जनरल बॉडी मीटिंगमध्ये मेजॉरिटीने जी काय रिडेव्हलपमेंटसाठी मेजॉरिटी रिक्वायर्ड आहे त्या मेजॉरिटीने ठरवल्याप्रमाणे जर तुमची रिडेव्हलपमेंट होणार असेल आणि एक पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम ज्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसप्रमाणे ज्यावेळी तुम्हाला फ्लॅट तुमचा खाली करून जो रिडेव्हलपमेंटसाठी खाली करून द्यायची वेळ येईल त्यावेळी प्रत्येक मेंबरने आपला फ्लॅट खाली केला पाहिजे, व्हेकेट केला पाहिजे आणि तो रिडेव्हलपमेंटसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे बिल्डिंग डिमॉलिश वगैरे करण्यासाठी. पुढे मेंबर टू परफॉर्म हिज ड्युटीज ॲज प्रोव्हाइडेड इन दिस ॲक्ट, रूल्स अँड बायलॉज. प्रत्येक मेंबर जे कायदा, नियम आणि उपविधीप्रमाणे त्यांच्यावरती जे काही जबाबदारी आहे ते त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. पुढे द असोसिएट मेंबर, आता ही इम्पॉर्टंट प्रोव्हिजन सेक्शन 154B10 मधली अतिशय महत्त्वाची प्रोव्हिजन ही आहे ती क्लॉज 6 मधली 154B10 क्लॉज 6 मध्ये काय म्हटलंय, द असोसिएट मेंबर शॅल हॅव राईट टू कंटेस्ट द इलेक्शन टू द कमिटी विथ प्रायर रिटर्न कन्सेंट ऑफ अ मेंबर. म्हणजे असोसिएट मेंबरला हा जो पॉईंट आहे, हा जो म्हणजे क्लॉज आहे 154B10 ह्या सेक्शनच्या 6 नंबरचा जो क्लॉज आहे तो असोसिएट मेंबरला मॅनेजिंग कमिटीची इलेक्शन कंटेस्ट करण्यासाठी, निवडणूक लढण्यासाठी परवानगी देतो. बट दॅट इज विथ प्रायर रिटर्न कन्सेंट ऑफ अ मेंबर. म्हणजे मेन मेंबरच्या प्रायर रिटर्न कन्सेंटनी असोसिएट मेंबर मॅनेजिंग कमिटीची इलेक्शन कंटेस्ट करू शकतो ॲज पर क्लॉज 6 और पॉईंट 6 ऑफ सेक्शन 154B10. पुढे एनी ॲक्शन कंटम्प्लेटेड अगेन्स्ट द ओरिजिनल मेंबर इन द ॲक्ट शॅल बी ॲप्लिकेबल टू सच अँड असोसिएट मेंबर. आता याच्यामध्ये कसं एखाद्या समजा मेंबरच्या विरोधात एखादी जर कारवाई झाली तर अल्टिमेटली ती कारवाई असोसिएट मेंबरवरती पण बंधनकारक असेल. म्हणजे मेंबरवरती जे बंधनकारक आहे ते असोसिएट मेंबरला बंधनकारक असणार कारण तो त्या मेंबरचा असोसिएट असतो. ठीक आहे, म्हणजे मेन मेंबरवरती केलेली कारवाई असोसिएट मेंबरवरती पण बंधनकारक असणार. आता याच्यामुळे काय आलं, बिकॉज ऑफ दिस न्यू सेक्शन 154B10 द अनदर सेक्शन दॅट इज सेक्शन 26 जो अगोदर जो सोसायटीने हाऊसिंग सोसायटीने ॲप्लिकेबल होता दॅट इज सेक्शन 26 राईट्स अँड ड्युटीज ऑफ मेंबर्स दॅट इज नाऊ नॉट ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. म्हणजे सेक्शन 26 आता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजने ॲप्लिकेबल नाही आहे. त्याच्याऐवजी आता नवीन सेक्शन कुठला ॲप्लिकेबल असणार आहे, सेक्शन 154B10. आता त्याच्यामध्ये फर्दर असं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की इन केस ऑफ अटेंडिंग ॲटलिस्ट म्हणजे आता ही जी आहे म्हणजे सेक्शन 26 मध्ये राईट्स अँड ड्युटीज ऑफ मेंबर्स आणि त्याच्यामध्ये सेक्शन 26 मध्ये अजून काय प्रोव्हिजन होत्या की एखाद्या मेंबरला नॉन ॲक्टिव्ह म्हणून क्लासिफाय करायचं. म्हणजे एखादा मेंबर समजा सलग 5 वर्षामध्ये जर एकही जनरल बॉडी मीटिंग अटेंड करू शकला नाही, गेल्या सलग 5 वर्षामध्ये समजा एकही जनरल बॉडी मीटिंग अटेंड करू शकला नाही तर त्याला सेक्शन 26च्या प्रोव्हिजनप्रमाणे नॉन ॲक्टिव्ह म्हणून क्लासिफाय केलं जायचं. ती आता प्रोव्हिजन सेक्शन 26 ॲप्लिकेबल नसल्यामुळं हे क्लासिफिकेशन ॲज ॲक्टिव्ह नॉन ॲक्टिव्ह जे वगैरे आहे ऑन दिस ग्राउंड फॉर नॉट अटेंडिंग जनरल बॉडी मीटिंग कन्झिक्युटिव्हली फॉर पिरियड ऑफ 5 years वगैरे हे जे काय ज्या प्रोव्हिजन्स होत्या नॉन ॲक्टिव्ह मेंबर म्हणून काही लोकांना क्लासिफाय करण्याच्या त्या आता ॲप्लिकेबल असणार नाहीत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीना. कारण का
सेक्शन 26 खाली त्या सगळ्या प्रोव्हिजन्स येतात नॉन ॲक्टिव्ह म्हणून क्लासिफाय करण्याच्या. आता सेक्शन 26च ॲप्लिकेबल नाही आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीना. त्यामुळे सेक्शन 26 मधली ही जी नॉन ॲक्टिव्ह मेंबर म्हणून काही मेंबर्सना क्लासिफाय करण्याची जी प्रोव्हिजन आहे ती आता हाऊसिंग सोसायटीना ॲप्लिकेबल असणार नाही. ठीक आहे. त्याच्याऐवजी आता सेक्शन 154B10 हा ॲप्लिकेबल असणार आहे. फर्दर अबाउट व्होटिंग पॉवर्स ऑफ मेंबर्स. जे व्होटिंग पॉवर्स अर्लियर ज्या प्रोव्हिजन्स होत्या त्याच्यामध्ये सेक्शन 27 खाली दिलेलं होतं व्होटिंग पॉवर्स ऑफ अ मेंबर. नाव सेक्शन 27 इज नॉट ॲप्लिकेबल. त्यामुळे सेक्शन 27 मधल्या प्रोव्हिजन्स होता ते ॲप्लिकेबल होणार नाहीत. आणि सेक्शन 28 एक पूर्वी होता रिस्ट्रिक्शन ऑन होल्डिंग ऑफ शेअर्स, ते पण आता ॲप्लिकेबल असणार नाही. म्हणजे सेक्शन 27-28 जे आहे ते आता ॲप्लिकेबल असणार नाही. त्याच्याऐवजी सेक्शन 154B11 आता नवीन प्रोव्हिजन म्हणजे नवीन अमेंडमेंटमध्ये हाऊसिंग सोसायटीसाठी प्रोव्हाइडेड आहे. दॅट इज अबाउट सेक्शन 154B11 दॅट इज अबाउट व्होटिंग राईट्स ऑफ मेंबर. म्हणजे व्होटिंग राईट संदर्भातल्या प्रोव्हिजन कोणत्या सेक्शनमध्ये केलेल्या आहेत? अंडर सेक्शन 154B11 मध्ये केलेल्या आहेत. व्हॉट आर दोज प्रोव्हिजन्स? बघा, नो मेंबर ऑफ सोसायटी शॅल हॅव मोर दॅन वन व्होट इन इट्स अफेअर्स. म्हणजे सोसायटीच्या कामकाजामध्ये प्रत्येक मेंबरला एकच मत असेल, एकापेक्षा जास्त मतं असणार नाहीत. राईट टू व्होट शॅल बी एक्झरसाइज्ड पर्सनली. म्हणजे प्रत्येकाने या ठिकाणी आपलं व्होटिंग राईट पर्सनली एक्झरसाइज करायचं आहे. म्हणजे प्रॉक्झी, पॉवर ऑफ अटॉर्नी, लेटर ऑफ अथॉरिटी या ठिकाणी अलाउड नाही आहे. पर्सनलीच मी राईट एक्झरसाइज करायचं आहे. पुढे इन केस ऑफ अन इक्वॅलिटी ऑफ व्होट्स, म्हणजे समसमान व्होट पडली एखाद्या प्रस्तावावरती, द चेअरमन शॅल हॅव अ कास्टिंग व्होट. म्हणजे चेअरमनला एक ॲडिशनल व्होट मिळेल, ते कास्टिंग व्होट. अँड कास्टिंग व्होट इज ऑलवेज अ डिसिजिव्ह व्होट, म्हणजे निर्णायक मत असतं ते. ठीक आहे. चेअरमनला ते एक्स्ट्रा व्होट मिळतं. इक्वॅलिटी म्हणजे टाय असेल त्यावेळेला. पुढे द असोसिएट मेंबर शॅल हॅव राईट टू व्होट विथ प्रायर रिटर्न कन्सेंट ऑफ अ मेंबर. म्हणजे समजा मेंबर अब्सेंट असेल आणि जर मेन मेंबरनी असोसिएट मेंबरला आपला रिटर्न कन्सेंट दिला असेल टू अटेंड द जनरल बॉडी मीटिंग अँड टू कास्ट व्होट इन द जनरल बॉडी मीटिंग, अशा केसमध्ये असोसिएट मेंबर पण व्होटिंग करू शकतो. हे मेंबरच्या प्रायर रिटर्न कन्सेंटनीच त्याला मीटिंग अटेंड करता येते आणि प्रायर रिटर्न कन्सेंटनीच तो व्होटिंग करू शकतो. पुढे द प्रोव्हिजनल मेंबर शॅल हॅव राईट टू व्होट. बघा, प्रोव्हिजनल मेंबर हा मेंबरच्या डेथ नंतर झालेला असतो. त्यामुळे मेन मेंबर जो असतो तो जिवंत नसतो. त्यामुळं मेन मेंबरचे जे काही सगळे अधिकार असतात ते प्रोव्हिजनल मेंबरला मिळतात. सो लॉंग ॲज ही इज मेंबर. प्रोव्हिजनल मेंबर टेम्पररी असेल तरी जोपर्यंत तो मेंबर आहे तोपर्यंत मेंबरशिपचे सगळे अधिकार या प्रोव्हिजनल मेंबरला मिळतात. त्या ठिकाणी मेंबरची डेथ झाल्यामुळे त्या रिटर्न कन्सेंटचा वगैरे काही संबंधच येत नाही. ठीक आहे. सगळे अधिकार मेंबरचे हे प्रोव्हिजनल मेंबरला मिळतात. पुढे इन केस ऑफ अ जॉईंट मेंबर द पर्सन हुज नेम स्टँड्स फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट शॅल हॅव राईट टू व्होट. म्हणजे जॉईंट मेंबरशिपच्या केसमध्ये ज्याचं नाव शेअर सर्टिफिकेटवरती पहिलं आहे त्याला व्होटिंग राईट मिळेल. इन हिज अब्सेन्स द पर्सन हुज नेम स्टँड्स सेकंड, म्हणजे त्याच्या अब्सेन्समध्ये 2 नंबरच्या व्यक्तीला. अँड इन द अब्सेन्स ऑफ बोथ, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्याच्या अब्सेन्समध्ये द पर्सन हुज नेम स्टँड्स नेक्स्ट, म्हणजे तिसरं. अँड लाईकवाईज, म्हणजे अशा प्रकारे व्होटिंग राईट पुढे 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 सरकेल. हू इज प्रेझेंट अँड हू इज नॉट अ मायनर शॅल हॅव राईट टू व्होट. म्हणजे जॉईंट मेंबरशिप असेल त्यावेळेला पहिलं नाव असेल ती व्यक्ती हजर असेल तर त्याला व्होटिंग राईट मिळेल. 3 असेल तर दुसरी व्यक्ती, 2 नंबरचं नाव असेल ती व्यक्ती हजर असेल त्या व्यक्तीला व्होट मिळेल. पहिले दोघे नसतील तर तिसऱ्या व्यक्तीला मिळेल. तर या ठिकाणी बघा, जॉईंट मेंबरशिपच्या केसमध्ये असं कुठे म्हटलं नाही की रिटर्न कन्सेंट पाहिजे वगैरे. बाय डिफॉल्ट पहिला मेंबर अब्सेंट असेल तर बाय डिफॉल्ट तो अधिकार दुसऱ्या मेंबरला मिळतो, सेकंड नेम्ड पर्सनला मिळतो. पहिले 2 अब्सेंट असतील तर बाय डिफॉल्ट तिसऱ्याकडे जातो. आणि लाईकवाईज हा जो व्होटिंग राईट किंवा मीटिंग अटेंड करण्याचा राईट आहे ना, पुढे पुढे पास ऑन होत जातो. पण मायनर जर असेल तर त्याला हा अधिकार मिळत नाही. ओके. मेजर असेल तरच मिळेल अधिकार. ओके. देन इन केस ऑफ असोसिएशन ऑफ सोसायटी, कधी कधी सोसायटीचं असोसिएशन असतं आणि त्याच्यामध्ये इतर सोसायट्या मेंबर्स असतात. देन अशा केसमध्ये व्होटिंग राईट टू द अथॉराइज मेंबर ऑफ अ मेंबर सोसायटी. म्हणजे सोसायटीच्या असोसिएशनमध्ये काय असतं की सोसायट्या मेंबर्स असतात. समजा 5 सोसायट्यांचं एक असोसिएशन केलं, ठीक आहे, ते कॉमन अमेनिटीज वगैरे ह्याची लोक हे देखभाल करण्यासाठी, तर त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटी आपला अथॉराइज मेंबर अपॉइंट करते. त्या अथॉराइज मेंबरला त्या ठिकाणी असोसिएशनच्या मीटिंगमध्ये व्होटिंग राईट असेल किंवा इलेक्शनमध्ये. पुढे इन केस ऑफ कंपनी ऑर फर्म ऑर एनी अदर बॉडी कॉर्पोरेट
or local authority or any legal body, then voting right to the authorized director or person or any one of the partners as appointed by the firm. म्हणजे या ठिकाणी अथॉराइज डायरेक्टर असेल किंवा अथॉराइज ऑफिसर असेल, अथॉराइज पर्सन किंवा पार्टनरशिपमध्ये अथॉराइज पार्टनर असेल त्यांना व्होटिंग राईट मिळेल, म्हणजे कारण त्यावेळेला ते बॉडी कॉर्पोरेट आहेत म्हणून. ठीक आहे, बघितलं आपण की आता 27 आणि 28 ॲप्लिकेबल नाहीत, त्याच्याऐवजी सेक्शन 154B11 आहे, दॅट विल गव्हर्न व्होटिंग राईट ऑफ अ मेंबर इन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. पुढे अबाउट ट्रान्सफर आता बघू आपण. ट्रान्सफरसाठी सेक्शन 154B12 इज देअर. आता बघा, हाऊसिंग सोसायटीच्या ट्रान्सफरसाठी पूर्वीच्या ॲक्टमध्ये असं काही प्रोव्हिजन स्पेसिफिक नव्हते, ते बायलॉजमधल्या प्रोव्हिजन रेफर केल्या जायच्या. आता स्पेसिफिक प्रोव्हिजन ॲक्टमध्येच केलेले आहेत हाऊसिंग सोसायटीच्या ट्रान्सफरसाठी, टू गव्हर्न द केसेस ऑफ ट्रान्सफर इन द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. त्याच्यासाठी सेक्शन 154B12 इज देअर. सेक्शन 154B12 इज फॉर ट्रान्सफर ऑफ शेअर, राईट, टायटल अँड इंटरेस्ट. आता हे ट्रान्सफर कुठल्या प्रकारे होऊ शकतं ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे 154B12 मध्ये. दिस इज ट्रान्सफर बाय वे ऑफ रजिस्टर्ड डॉक्युमेंट अँड बाय फॉलोइंग द ड्यू प्रोसिजर ॲज प्रोव्हाइडेड इन द रूल्स ऑर बायलॉज. या ठिकाणी ट्रान्सफर म्हणजे खास करून मी तुम्हाला सांगितलं की सेल किंवा गिफ्ट असेल तर अशा केसमध्ये तुमचं ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड असायला पाहिजे, आणि गिफ्ट असेल तर गिफ्ट डीड असायला पाहिजे. तर हे रजिस्टर्ड असायला पाहिजे. तर हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड असली पाहिजेत. आणि बिसाइड्स दॅट त्याच्यानंतर हे तुमचं सगळं रजिस्टर्ड डॉक्युमेंट झाले, रजिस्टर्ड डीड किंवा ॲग्रीमेंट झाल्याच्यानंतर पुढे तुम्हाला रूल्स आणि बायलॉचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याही तुम्हाला कंप्लाय करायला लागतील. म्हणजे ॲज पर बायलॉज तुम्हाला सोसायटीला जे काय ट्रान्सफरचे फॉर्म्स द्यायला लागतील तेही तुम्हाला द्यायला लागतील, जे काय ॲप्लिकेबल पेमेंट्स आहेत ते तुम्हाला करायला लागतील. ओके, पण त्याच्यासाठी ट्रान्सफरसाठी तुम्हाला ॲग्रीमेंट्स जे आहेत, रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड असायला पाहिजेत. स्पेसिफिकली म्हटलं आहे बाय वे ऑफ रजिस्टर्ड डॉक्युमेंट, म्हणजे ॲग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड किंवा गिफ्ट डीड सारखे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत. पुढे आता अबाउट ट्रान्समिशन दॅट दिस इज आफ्टर डेथ ऑफ अ मेंबर. आणि ट्रान्समिशनसाठी आपल्या ॲक्टमध्ये एक प्रोव्हिजन पूर्वी जी ॲप्लिकेबल हाऊसिंग सोसायटी नव्हती, दॅट वॉज सेक्शन 30. सेक्शन 30 जे होतं ते आता ॲप्लिकेबल असणार नाही. सेक्शन 30 काय होतं, ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर. ते आता हाऊसिंग सोसायटीने ॲप्लिकेबल नाही, सेक्शन 30 ॲप्लिकेबल नाही. त्याऐवजी आता सेक्शन 154B13 154B13 आता लागू असणार आहे 13. तर ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर. आता ह्याच्यामध्ये बघा, ट्रान्सफर ऑफ शेअर्स, राईट, टायटल अँड इंटरेस्ट. ते काय म्हटलं बघा, ट्रान्सफर ऑफ शेअर, राईट, टायटल म्हणजे मालकी हक्क, अँड इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी ऑफ ऑन द बेसिस ऑफ. पहिला ऑप्शन कशाला आहे की टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स म्हणजे हे तुमचे सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेट जे आहे त्याप्रमाणे जे वारस कायदेशीररित्या सिद्ध झालेलं कोर्टाकडून किंवा कॉम्पिटंट अथॉरिटीकडून कायदेशीररित्या प्रूव्ह झालेलं सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेट, त्या बेसिसवरती मालकी हक्क पण मग ट्रान्सफर केला जाईल वारसांना, त्याच्यामध्ये जे वारस असतील त्या लोकांना. ठीक आहे, किंवा म्हणजे ते टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स ऑर सक्सेशन सर्टिफिकेट और लीगल हेअरशिप सर्टिफिकेट और डॉक्युमेंट ऑफ फॅमिली अरेंजमेंट और टू अ पर्सन ड्युली नॉमिनेटेड इन अकॉर्डन्स विथ द रूल. आता बघा याच्यामध्ये काय की टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स और सक्सेशन सर्टिफिकेट, मी तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट तुम्हाला कॉम्पिटंट कोर्ट किंवा कॉम्पिटंट अथॉरिटी घ्यायला लागेल. आणि जर समजा विल असेल तर ते विलच्या केसमध्ये जर विल ते प्रोबेट करणं आवश्यक मॅन्डेटरी असतं की खास करून इमोवेल प्रॉपर्टीच्या केसमध्ये, तर ते विल जे आहे विल कोर्टाकडून म्हणजे कॉम्पिटंट कोर्टाकडून प्रोबेटेड विल जे आहे दॅट विल बी ट्रीटेड एज टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. बिसाइड्स दॅट मग तुमचं सक्सेशन सर्टिफिकेट किंवा हेअरशिप सर्टिफिकेट आहे ते असेल तर लिगल हेअरशिप सर्टिफिकेट, किंवा डॉक्युमेंट ऑफ फॅमिली अरेंजमेंट. म्हणजे बघा टेस्टामेंटरी डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं प्रोबेट, विलचं प्रोबेट वगैरे अशा प्रकारे, सक्सेशन सर्टिफिकेट, लिगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा फॅमिली अरेंजमेंट डॉक्युमेंट्स ह्याच्यासारखे डॉक्युमेंट असतील तर काय होणार की त्याच्यामधले जे काय एन्टायटल व्यक्ती, वारस वगैरे किंवा बेनिफिशरी आहेत त्यांना सरळ ही टायटलसह सगळा हक्क जाणार त्यांच्या नावावरती, म्हणजे मालक म्हणजे ते ओनरच बनणार प्रॉपर्टीचे. ठीक आहे, तर पहिला ऑप्शन सोसायटीने ह्याला द्यायचा आहे की ज्याच्याकडे टेस्टामेंटरी डॉक्युमेंट लाईक म्हणजे तुम्हाला सांगितलं की विलचं प्रोबेट वगैरे किंवा सक्सेशन सर्टिफिकेट किंवा लिगल हेअरशिप सर्टिफिकेट किंवा फॅमिली अरेंजमेंट डीड वगैरे असतं. ही जे डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड असतील किंवा प्रॉपर कोर्टाकडून आलेले असतील तर
त्याच्यामध्ये ज्या व्यक्ती एनटायटल आहेत त्यांना टायटल सह शेअर्स, राईट, इंटरेस्ट वगैरे ट्रान्सफर करायचं आहे. त्या ठिकाणची जी मेंबरशिप पण जी मिळेल मग ती फुल मेंबरशिप मिळणार, मेन मेंबरशिपच मिळणार, प्रोव्हिजनल नाही. कारण का या ठिकाणी त्यांनी प्रॉपर डॉक्युमेंट्स आणलेले आहेत. ठीक आहे, जसं प्रोबेट आणलेलं आहे किंवा सक्सेशन सर्टिफिकेट आणलेलं आहे किंवा लिगल हेल्प सर्टिफिकेट आणले किंवा रजिस्टर्ड फॅमिली अरेंजमेंट डीड वगैरे आहे. तर अशा केसमध्ये त्यांना मालकी हक्कासह सगळा अधिकार मिळेल त्या ठिकाणी. त्यामुळे ती जी मिळणारी मेंबरशिप आहे ती मेंबरशिप जी आहे फुल प्लेज मेंबरशिप असणार, प्रोव्हिजनल मेंबरशिपमध्ये तात्पुरती नसणार आहे. पण बघा, जर ही डॉक्युमेंट्स ह्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट समजा एखाद्या म्हणजे हक्कदार माणसाने, वारस किंवा जो कोणी बेनिफिशियरी असेल वगैरे त्याने आणलं नाही, तर अशा केसमध्ये सोसायटीकडे काय ऑप्शन आहे दुसरा, ट्रान्सफर टू नॉमिनी. म्हणजे नॉमिनीच्या नावाने ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे नॉमिनीने ती बायोलॉजमधले जे काही तरतुदी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे आहेत, मग ती नॉमिनीच्या नावाने ट्रान्सफर होईल. आणि नॉमिनेशन नसेल तर काही व्यक्ती आपण वारस आहोत म्हणून क्लेम करतात, तर प्रायमा फेशी कमिटीला वाटलं की हे वारस आहेत, तर त्या व्यक्तींच्या नावाने बायोलॉजमधली ती पब्लिक नोटीसची वगैरे सगळी प्रोसिजर आहे बायलॉ नंबर 35मध्ये. त्यानुसार जर नॉमिनी असेल तर बायलॉ नंबर 34 आता ॲप्लिकेबल आहे ट्रान्सफरसाठी, डॉक्युमेंट्स वगैरे आणि प्रोसिजर आहे ती. आणि नॉमिनेशन नसेल तर बायलॉ नंबर 35 आहे. तर म्हणजे जर हेच कुठलं डॉक्युमेंट आणलं नाही समजा, प्रोबेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट, लिगल हेल्थ सर्टिफिकेट किंवा फॅमिली अरेंजमेंट डीड जी रजिस्टर्ड आहे हे डॉक्युमेंट नसेल तर, आणि नॉमिनेशन असेल तर नॉमिनीला, आणि नॉमिनेशन नसेल तर मग जे हेअर्स म्हणून येतील त्या व्यक्तींना. पण लक्षात ठेवा ह्या केसमध्ये नॉमिनी किंवा जे हेअर्स म्हणून क्लेम करतात त्यांना ज्यावेळी ॲज पर बायलॉ नंबर 34 किंवा 35नुसार जे काय ट्रान्सफर होईल, दोज पर्सन्स विल बी प्रोव्हिजनल मेंबर्स. त्यांना फुल प्लेज मेंबरशिप मिळणार नाही, त्यांना प्रोव्हिजनल मेंबरशिप मिळेल. आणि ह्या वरच्यापैकी ही जी सांगितल्यापैकी एखादं डॉक्युमेंट कुठलंही आणलं आणि त्यांनी जर आपला हक्क मालकी हक्कावरतीच जर त्यांनी एस्टॅब्लिश केला, तर ही जी काय प्रोव्हिजनल मेंबरशिप दिलेली असते नॉमिनीला किंवा द पर्सन क्लेमिंग टू बी हेअर वगैरे किंवा हेअर्स या लोकांना, दॅट विल कम टू ॲन एंड. कारण ती प्रोव्हिजनल आहे आणि आता हक्कदार व्यक्ती प्रॉपर डॉक्युमेंट्स घेऊन सोसायटीकडे अप्रोच झालेले आहेत. अशा केसमध्ये त्यांना फुल प्लेज मेंबरशिप दिली जाईल आणि जे प्रोव्हिजनल मेंबर्स म्हणून जी लोकांना मेंबरशिप दिली आहे ती संपुष्टात येईल. सो दिस वॉज अबाउट अ ट्रान्सफर. ठीक आहे, आफ्टर डेथ ऑफ अ मेंबर ॲज पर सेक्शन 154B13. पुढे सेक्शन 39 एक आहे, कॉपी ऑफ ॲक्ट एटसेट्रा टू बी ओपन टू इन्स्पेक्शन. तो सेक्शन 39 ॲप्लिकेबल नाही म्हणून सांगितले, पण ते डॉक्युमेंट्स इन्स्पेक्शनच्या केस त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की ॲक्ट, रूल्स, बायलॉज वगैरे इन्स्पेक्शनसाठी अवेलेबल केले पाहिजेत. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट द प्रोव्हिजन्स ऑफ मेंबरशिप वगैरे आपण बघितलं. अँड डिफरंट कन्सेप्ट्स ॲप्लिकेबल इन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पर्टेनिंग टू मेंबरशिप. म्हणजे खास करून आपण याच्यामध्ये काय बघितलं की टाईप्स ऑफ मेंबर्स बघितलं, त्याच्यानंतर लिमिट ऑन मेंबरशिप बघितलं, त्याच्यानंतर रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर्स ऑर इंटरेस्ट ऑफ अ मेंबर बघितलं, त्याच्यानंतर राईट्स ऑफ मेंबर्स टू इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट्स बघितलं, त्यानंतर राईट्स अँड ड्युटीज ऑफ मेंबर्स बघितलं, त्याच्यानंतर व्होटिंग राईट्स ऑफ मेंबर बघितलं आपण, त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ शेअर, राईट, टायटल अँड इंटरेस्ट बघितले, त्यानंतर ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर हे आपण बघितलेलं आहे. सेक्शन वाईज जर आपल्याला म्हटलं तर सेक्शन 154B1(18) याच्यामध्ये डेफिनेशन्स दिले आहेत. त्यामध्ये मेंबर, असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर आणि प्रोव्हिजनल मेंबरची डेफिनेशन दिलेले आहे. पुढे सेक्शन 154B4 मध्ये असोसिएट, जॉईंट आणि प्रोव्हिजनल मेंबर संदर्भातले प्रोव्हिजन केलेले आहेत. त्याच्यानंतर सेक्शन 154B5 आहे, त्याच्यामध्ये लिमिट ऑन मेंबरशिप संदर्भातले प्रोव्हिजन आहेत. देअर आफ्टर सेक्शन 154B7 आपण बघितलं, दॅट इज रिस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ शेअर ऑर इंटरेस्ट ऑफ अ मेंबर. Thereafter section 154B8 that is about rights of members to inspect the documents आपण बघितलं. त्याच्यानंतर सेक्शन 154B10 that is rights and duties of members बघितलं आपण. सेक्शन 154B11 that is about voting rights of members बघितलं. त्याच्यानंतर सेक्शन 154B12 that is transfer of share, right, title and interest म्हणजे ड्युरिंग लाईफ टाईम. आणि सेक्शन 154B13 बघितलं, दॅट इज ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट ऑन डेथ ऑफ अ मेंबर आपण बघितलं. So these are the provisions pertaining to membership and rights etc. of the members वगैरे आहे. या सगळ्या गोष्टी ह्या नवीन अमेंडमेंट जे झालेलं आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960 मध्ये त्यानुसार आहेत त्या. अँड दीज आर द प्रोव्हिजन्स नाऊ ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज.
आणि त्याच्यामध्ये काय काय ॲप्लिकेबल नाही ते मी ड्युरिंग द लेक्चर आय हॅव एक्सप्लेन विच सेक्शन्स आर नाऊ नॉट ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. ते आता ॲप्लिकेबल नसणार आहेत. दीज आर द न्यू प्रोव्हिजन्स पर्टेनिंग टू मेंबरशिप ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज इन द महाराष्ट्र. So this was about membership of cooperative housing societies, registered cooperative housing societies in the state of Maharashtra. Today our lecture ends here.